हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मिरर वर्कमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दिवस 16. नातेसंबंधांना संजीवक स्पर्श. आज तुम्ही शिकणार आहात जुन्या प्रेमापासून मुक्ती, तुटलेले नातेसंबंध संजीवक स्पर्शानं सुधारणं आणि नवीन व्यक्तीकडून प्रेम मिळवणं. सर्वांना हवी असलेली रोगमुक्तीची जादूची कांडी म्हणजे क्षमा होय. तुम्हाला कदाचित आज खूप हलकं हलकं आणि शान वाटेल. हे तुमचं स्वातंत्र्य आनंदानं साजरं करा आणि स्वतःला प्रेमानं भरून टाका. खरोखरच आजचा आपला विषय आहे प्रेम. तुम्हाला जुन्या प्रेमापासून मुक्ती हवी असेल किंवा तुटलेल्या नातेसंबंध संजीवक स्पर्शानं सुधारायचे असतील किंवा कदाचित तुम्ही नवीन व्यक्तींकडून प्रेमाच्या शोधात असाल, माझा असा आग्रह आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता आरशासमोर उभे राहा आणि स्वतःचं प्रतिबिंब पहा. तुम्ही पाहताय ना, ती सुंदर आणि प्रभावी व्यक्ती जी आरशातून तुमच्याकडे पाहते. ही तुमच्या ओळखीची, तुम्हाला माहीत असलेली अत्यंत महत्त्वाची, सर्वाधिक महत्त्वाची व्यक्ती आहे तुम्ही स्वतः. तुम्हाला जर तुमचे नातेसंबंध सुरळीत करायचे असतील तर सर्वप्रथम स्वतःशी असलेलं नातं सुधारा. जर तुम्हाला स्वतःशीच संबंध प्रस्थापित करता येत नसतील तर इतर कुणी कसं काय तुमच्याशी संबंध जोडेल? जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर खूप समाधानी आनंदी असता तेव्हा तुमचे इतर सर्व नातेसंबंध आपोआप सुधारतात. सुखी व्यक्ती ही नेहमीच इतरांना आपोआप आकर्षित करते, प्रभावित करते, कारण ती इतरांना आकर्षक वाटते. तुम्ही जर आयुष्यात अधिक प्रेमाचा शोध घेत असाल तर तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करण्याची गरज आहे. इतकं साधं सरळ सोपं आहे हे प्रेमाचं गणित. याचा अर्थ प्रेमाच्या जगात टीका नाही, तक्रारी नाही, दोष देणं नाही, किंचाळणं नाही, एकटं पडणं नाही. प्रेमाच्या जगात असतं वर्तमानातील या क्षणी समाधान उपभोगणं, ज्यामुळं मला बरं वाटतं त्या विचारांची आणि भावनांची निवड करणं आणि अशा सकारात्मक प्रेममय भावनांची आणि विचारांची अनुभूती घेणं. प्रत्येकाची प्रेमाची अनुभूती घेण्याची पद्धत आणि मार्ग वेगवेगळा असतो. म्हणजेच प्रेमाचा अनुभव घेण्याचा एकच मार्ग नाही. काही जणांना स्पर्शातून प्रेमाची अनुभूती मिळते. जवळ घेणं, कुशीत घेणं, थोपटणं, काहींना आय लव्ह यू म्हणणं असं शब्दातून प्रेम व्यक्त झालेलं आवडतं. काहींना ते भेट वस्तूमधून व्यक्त होतं तेव्हा ते आवडतं. फुलं, खाद्यपदार्थ, अलंकार, दागिने, ज्या पद्धतीनं आपण इतरांशी दर्शवलेल्या प्रेमाचा प्रतिसाद देतो तीच आपली प्राधान्यक्रमाने प्रेम स्वीकारण्याची, अनुभूती घेण्याची, व्यक्त करण्याची सर्वात आवडती पद्धत असते. माझं तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही तुमचा आरसा उपयोगात आणा आणि स्वतःवर प्रेम करण्याच्या प्रक्रियेत अधिकाधिक प्रावीण्य मिळवा. अशा स्वयंसूचना तुम्हाला जेव्हा जेव्हा म्हणता येतील तेव्हा तेव्हा म्हणत राहा. या स्वयंसूचनांची जमतील तेवढी अधिक आवर्तनं करा. तुम्ही स्वतःवर अधिकाधिक प्रेम करीत आहात हे अनेक मार्गांनी दर्शवा. स्वतःला प्रेमानं, कौतुकानं वागवा. स्वतःचे लाड करा. तुम्ही किती स्पेशल आहात हे दाखवा स्वतःला. आपल्या अंतरंगात ज्या भावना असतात त्याच जीवनात दृश्य होतात, अस्तित्वात येतात. असंच नेहमी घडतं. ज्यावेळी तुम्ही स्वतःबद्दल प्रेम, लाड, कौतुक, सन्मान दर्शवता, स्वतःशी खूप प्रेमानं वागता, तेव्हा हे तुमचे विचार आणि भावना तुमच्यासोबत दर्शवणारी माणसं, जवळीक, आपुलकी साधणारी माणसं आपोआपच मॅग्नेट होऊन आकर्षित करून घ्यावीत तशी तुमच्या जीवनात येतात. जर तुम्हाला एकाकीपणाच्या विचारातून परिपूर्णतेच्या, समाधानाच्या, सखोलाच्या विचाराकडे जायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या अंतरंगात आणि सभोवताली प्रेममय, आनंदमय वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. प्रेमाच्या बाबतीत सर्व नकारात्मक विचार विरून जाऊ देत. याउलट तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाबद्दल मान्यता, स्वीकार, प्रेम याचं आदानप्रदान करण्याबद्दल विचार करा. स्वतःवर तुम्ही जे जसे आहात त्यावर तुम्ही खरोखर मनापासून प्रेम करत असाल तर तुम्ही शांत, स्वस्थ, स्थिर, निर्भय असाल. तुम्हाला सुरक्षित वाटेल आणि मग तुमचे घरातील, धंदा, व्यवसायातील, ऑफिसमधील लोकांशी असलेले संबंध नक्की चांगलेच असतील. तुमच्या लक्षात येईल की परिस्थिती आणि लोकांच्या वागण्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हा बदललेला आहे. काही गोष्टींना तुम्ही उगीचच अवास्तव महत्त्व देत होतात. आता त्या तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत.
तुमच्या जीवनात नवीन लोक प्रवेश करतील आणि कदाचित काही जुने लोक नसतीलही. कदाचित या गोष्टींची प्रथम भीती वाटेल, पण त्याच वेळी या सगळ्यातील नवीन्य तुम्हाला ताजंतवानं करेल, उत्तेजक ठरेल आणि मजा वाटेल. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मनात आनंदी विचार आणता तेव्हा तुम्ही सुखी असता. मग प्रत्येकाला तुमच्यासोबत राहावंसं वाटेल आणि मग तुमचे सर्व नातेसंबंध सुधारतील, बहरतील. आपण स्वयंसूचना घेऊया. माझ्या अस्तित्वाच्या गाभ्यात खोलवर प्रेमाचा अथांग जलाशय आहे. मी स्वतःच प्रेममय आहे. मी स्वतःच प्रेम आहे. दिवस 16. मिरर वर्क एक्सरसाइज. 16व्या दिवसाचा दर्पण तंत्रविषयीचा मनव्यायाम. 1. तुमची बुक उघडा आणि दुसऱ्या दिवसाचा मिरर वर्क एक्सरसाइज लक्षात घ्या. 2. आरशासमोर उभे राहा. 3. स्वतःच्या डोळ्यात खोलवर पाहून या स्वयंसूचना म्हणा. मला तू खूप खूप आवडतेस. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. 4. आता यावेळी तुमच्या नावाचा उच्चार करून स्वतःच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणा. मला तू खूप आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. या स्वयंसूचना पुन्हा पुन्हा आवर्तन करण्यायोग्य आहेत. त्या पुन्हा पुन्हा म्हणतच राहा. 5. जर तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात काही समस्या जाणवत असतील तर डोळ्यात खोलवर पाहून दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, जे नातेसंबंध माझ्या जीवनास आणि माझ्या भावभावनांना पोषक आणि आधारभूत नाहीत, तरीही ते टिकवण्याची मला वाटणारी गरज यापासून मी मुक्त होत आहे. त्या नातेसंबंधांचा त्याग करण्याची माझी तयारी आहे. निदान त्रास सहन करून ते जमलेच पाहिजेत अशी जबरदस्ती मी करणार नाही. ही स्वयंसूचना 5 वेळा आरशात पाहून पुनरावृत्त करा. प्रत्येक वेळा ती म्हणताना त्यात अधिकाधिक अर्थ आणून तिचं आवर्तन करा. प्रत्येक वेळी स्वयंसूचना म्हणताना विशिष्ट नातेसंबंधाबद्दल चिंतन करून ती म्हणा. खरा शक्तिस्रोत तुमच्या अंतरंगात आहे. दिवस 16. डायरीचा मनव्यायाम. 1. तुमच्या बुकमध्ये लिहून काढा. बालपणीचे तुमचे प्रेमाचे अनुभव, वात्सल्याचे अनुभव, तुमचे आई वडील तुमच्याबद्दल प्रेम, ममता, आपुलकी व्यक्त करतानाचे क्षण आठवतात ना? तुम्ही मोठं होताना ही सर्व जवळीक अनुभवलीत ना? की आई वडिलांचं प्रेम हे रडारड, भांडण, गप्प, उदास राहणं यामागे लपलं गेलं होतं? 2. प्रेम याविषयी 10 स्वयंसूचना लिहा आणि त्याचा आरशासमोर आवर्तन करून सराव करा. इथे काही उदाहरणं आहेत. मी प्रेमासाठी पात्र आहे. जितका मी मोकळ्या मनानं प्रेम स्वीकारण्यास तयार राहीन तितकं मला अधिकाधिक सुरक्षित वाटेल. आज मला प्रकर्षानं जाणवतंय की जीवनाचं माझ्यावर प्रेम आहे आणि योग्य वेळी मला ते आपोआप मिळतं. 3. तुम्हाला करायला आवडतात अशा 10 गोष्टींची यादी लिहून काढा. त्यापैकी 5 निवडा आणि आजच करा. 4. तुम्ही तासनतास घेतले तरी हरकत नाही, पण स्वतःचं कोड कौतुक करा, स्वतःचे लाड करा, तुमच्यासाठी फुलं विकत घ्या, आरोग्यदायी पोषक पदार्थ खा. तुम्ही स्वतःला खूप स्पेशल, खास कोणीतरी विशेष व्यक्ती समजा आणि सन्मानाने स्वतःला दर्शवा. 5. यातील 3 क्रमांकाचा मनोव्यायाम या आठवड्यात प्रत्येक दिवशी करा. दिवस 16. हृदयस्तर विचार. मी प्रेमवलयात आनंदाने जगत आहे. अशी कल्पना करा की तुमचं सर्व कुटुंब प्रेमवलयानं लपेटून टाकलं आहे. कुटुंबातील सदस्य जिवंत आहेत की मृत याचा विचार नका करू. सर्व सदस्यांना प्रेमवलयात अंतर्भूत करा. आता या प्रेमवलयाची कक्षा रुंदावत न्या. रुंदीगत करा आणि त्यात आता असू देत तुमचे मित्र, नातेवाईक, सहकारी, तुम्ही प्रेम करता असे सर्वजण, तुमच्या भूतकाळातील सर्व व्यक्ती आणि असे सर्व लोक ज्यांना क्षमा करण्याची तुमची इच्छा आहे परंतु कळत नाही कशी करावी. अशी स्वयंसूचना घ्या की तुमच्यामध्ये आश्चर्यकारकरित्या सुसंवाद, सुमेळ, समतोल असलेलं नातं प्रस्थापित झालं आहे. एकमेकांबद्दल आदर, आस्था, काळजी घेणं या प्रेमस्नेहाच्या भावनांनी हे नातं परिपूर्ण आहे. लक्षात घ्या, तुम्ही ठरवलं आणि निश्चय केला तर शांती, सन्मान आणि आनंदानं नक्कीच जगता येतं. आता या प्रेमवलयानं संपूर्ण जग म्हणजे पृथ्वी लपेटून टाका. तुमचं हृदय इतकं मोठं करा की तुमच्या हृदयात, मनात बिनशर्त प्रेमासाठी खूप जागा मोकळी आहे. दिवस 16. ध्यान तंत्र. प्रेम ही संजीवनी आहे. 16व्या दिवसासाठीची ध्वनिफीत डाउनलोड करा.
प्रेम ही जगातील सर्वोच्च संजीवक शक्ती आहे. तुमच्या ओळखीच्या व माहितीच्या प्रत्येकाला स्वास्थ्य, सुख, स्वीकार, सहकार्य, आधार, प्रेम पाठवा. एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही असे विचार, भावना इतरांना पाठवता, तेव्हा अनेक पटीनं तुमच्याकडे सुद्धा या भावना, विचार परत येतात. कल्पनेत ते प्रेमवलय पहा जे लपेटून टाकतं तुमच्या सर्व कुटुंबियांना, जिवंत आणि मृतांना, सहकाऱ्यांना, मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, भूतकाळातील प्रत्येक व्यक्तीला आलिंगन देतं. या प्रेमवलयात आता स्वतःला ठेवा. तुम्ही आनंदाने जगण्यास पात्र आहात. तुम्ही खूप सुंदर आहात, बलशाली, शक्तिमान आहात. जगात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते त्यासाठी आणि बिनशर्त प्रेमासाठी मुक्त करा. स्वीकारशील व्हा. स्वयंसूचना घ्या. मी स्वतःला प्रेम स्वीकारण्यासाठी मुक्त ठेवते. मी प्रेम करण्यास आणि करून घेण्यास तयार आहे. मी स्वतःला विकसित होताना पाहते. मी स्वतःला स्वस्थ, निरोगी पाहते. मी स्वतःला कल्पकतेने, सर्जनशीलतेने परिपूर्ण पाहते. माझे नातेसंबंध हे आश्चर्यकारकरित्या सुसंवाद, सुमेळ, समतोल, प्रेम यांनी परिपूर्ण आहेत. या नातेसंबंधात एकमेकांबद्दल आदर, आस्था, सहानुभूती, काळजी घेणं, समजूतदारपणा आहे. अशा प्रकारे दिवस 16 संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.